स्वप्नील आणि सई ही रोमॅन्टिक कपल म्हणून मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. पण तुम्ही आता इथे बघू शकता, इथे स्वप्नील दिसतोय, इथे सई दिसते आणि अर्थात एक मेंबर वाढलेला आहे. आपण यांना विचारूया, हा रोमॅन्स करणारा स्वप्नील नक्की लव्ह ट्रायंगल आहे काय आहे? स्वप्नील काय आम्ही तिघं बघतोय, म्हणजे नेहमी बघायची सवय आहे. सई आणि रोमॅन्स एक येणार आहे. आता तेजस्विनी एक मेंबर ॲड झाला, काय सांगशील? नाही मी सांगते आय प्ले द विलन. नो 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 कसं आहे, आम्ही दोघं प्रेम करत असतो आणि तेजूला बघितल्यावर आम्ही दोघे तिच्या प्रेमात पडतो. आणि तूही तिच्या प्रेमात पडतेस. आणि वेगळा मग angle आहे. माझा भूताचा रोल आहे, कारण तुम्ही जर पोस्टर बघितलं तर मी बघा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आणि या दोघी, त्यामुळे मी भूत आहे सिनेमात. एक भूत आणि एक खरा माणूस, असं एका हिच्या प्रेमात पडतो. असा तो लव्ह ट्रायंगल आहे, एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लव्ह ट्रायंगल तुही रे. पण आय होप यू डोंट टेक दिस इंटरव्ह्यू सिरियसली. ॲक्च्युली तुम्हाला तेजू सांगेल फिल्म काय आहे. आता मी तेजूकडेच येणार होती. बघतीस काय बोलतात, हे दोघंही प्रेमात पडतायत, एक भूत आणि एक माणूस. काय सांगशील? हे बघ, वरण भात तूप एवढंच कॉम्बिनेशन आहे. वरणाची एक वेगळी गंमत आहे, भाताची एक वेगळी गंमत आहे, तुपाची एक वेगळी गंमत आहे. पण तिघं जण जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती कालवून खाण्यात जी गंमत येते, तशी गंमत तुम्हाला तुहिरेमध्ये बघायला मिळणार आहे. ऑन अ व्हेरी सिरियस नोट, तुहिरे ही फिल्म आमच्या तिघांसाठी खूप वेगळी आहे. आम्ही ज्या पद्धतीचे रोल प्ले केले तसे रोल्स आम्ही आजपर्यंत प्लेस नाही केले. तर आणि तसे आम्ही दिसलोच नाही आहोत कधी. तर इतके वेगळे फिल्ममध्ये बघायला मिळू सगळ्यांना. आणि धमाल येईल, बिकॉज इट इज अ संजय जाधव फिल्म, त्यामुळे ग्लॅमर कोशंट हा एकदम हाय आहे. आणि खूप रोमॅन्स करताना दिसणार आहे तुम्हाला सई आणि स्वप्नील. स्वप्नील, मी तुला विचारेन, तेजस्विनी बरोबर रोमॅन्स करताना कसं वाटलं? कारण आम्ही आता पूर्ण ट्रेलर बघितला. सई दिसते आम्हाला एक एक डायलॉग बोलताना, पण जे सीन आम्ही बघितले ते तेजस्विनी बरोबरचे आहेत. काय सांगशील तू? खूप भारी वाटलं, कारण भारी म्हणजे वजनान नाही, भारी म्हणजे खूप भारी अशी वाटलं. वजनाने पण वजनान नाही पण खूप भारी वाटलं. तेजूने खूप सांभाळून घेतलं मला, कारण रोमॅन्स तिचा फोर्टे असल्यामुळे. आणि मी पहिल्यांदा सोशल सिनेमा न करता थोडंसं जास्त कमर्शियल करत असल्यामुळे आय थिंक ॲक्च्युली तेजू नसती तर मी हा रोमॅन्स करू शकलो नसतो. तिने मला कम्फर्टेबल केला आणि तिने मला खूप सांभाळून घेतला. त्याच्यामुळे हा रोमॅन्स जो काही तुम्हाला दिसतो तो ॲक्च्युली इट इज तेजूज क्रेडिट. सई, प्रत्येक चित्रपटातून खूप वेगवेगळी दिसलेली आहेस, वेगवेगळे रोल. आता चक्क गावरान भाषा असा एक्सलेंट दिसला आम्हाला. काय सांगशील? मजा आली. माझ्यासाठी पण हा नवीन काहीतरी रोल आहे, नवीन प्रयत्न आहे. आणि सरळ साधी सोपी, थोडीशी नटकट, थोडीशी चाइल्डिश अशी नंदिनी 4 सप्टेंबरला लोकांना भेटायला येते. सो जेवढं प्रेम लोकांनी माझ्या सगळ्या कॅरेक्टर्सवर केलं तेवढंच नंदिनीला मिळो अशी अपेक्षा आहे. आणि या दोघांनी मला खूप अनकम्फर्टेबल केल्यामुळे माझ्या हातून खूप चांगलं काम घडलेलं आहे. कारण दादा आणि स्वप्नील कायमच मला अनकम्फर्टेबल करतात सेटवर. त्यामुळे ते असेच मला अनकम्फर्टेबल करत राहोत आणि माझ्या हातून चांगलं काम होत राहो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. एक शेवटचा प्रश्न विचारीन. दुनियादारी म्हण किंवा प्यारवाली लव्ह स्टोरी म्हण, एक असं 4-5 जण असा ग्रुप हे दिसलं, पण इथे अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज हे जास्त जाणवलं आम्हाला ट्रेलरमध्ये, की तुझं अरेंज मॅरेजला जास्त सपोर्ट आहे आणि तुमचं दोघांचं प्रेम आहे. तुम्ही पर्सनली त्या गोष्टीबद्दल काय कमेंट करा? तुला म्हणून अरेंज मॅरेज. मॅरेज इज द मॅरेज, देर इज हार्डवर्क. मग ते लव्ह मॅरेज असो, अरेंज मॅरेज असो, प्रत्येक रिलेशनशिपमध्ये हार्डवर्क हे असतंच. आणि आय थिंक लव्ह मॅरेजेसचे आपले आपले फायदे तोटे आहेत, अरेंज मॅरेजेसचे आपले आपले फायदे तोटे आहेत. सो आय एम न्यूट्रल. मी असं लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेजला सपोर्ट नाही करत. बट सिन्स माझं लव्ह मॅरेज झालं आहे, नोन डेव्हिल इज अ बेटर डेव्हिल दॅन दी अननोन वन. सो आय सपोर्ट लव्ह मॅरेज. मॅरेज आहे आणि कधी अरेंज मॅरेज होतं आणि मग खूप लव्ह होतो, आणि कधी खूप लव्ह असतो आणि तरी मॅरेज अरेंज केल्यासारखं होतं. सो आय थिंक टू इच इज ओन. तुम्हाला जे योग्य वाटेल, तुमच्यासाठी जे वर्क करेल ते मॅरेज महत्त्वाचं. मला असं वाटतं की लव्ह पाहिजेच, लव्ह मॅरेजमध्ये पाहिजेच, पण अरेंज मॅरेजमध्येही पाहिजे. रादर मॅरेजमध्ये पाहिजे, भावा बहिणीमध्ये पाहिजे, आई वडिलांमध्ये पाहिजे, आई मुलामध्ये पाहिजे. देर इज नथिंग इन दिस वर्ल्ड अँड आय मीन इट जे प्रेमाशिवाय शक्य आहे. सो मॅरेजमध्ये पण लव्ह पाहिजेच. कुठलंही असू देत, लव्ह असू देत, अरेंज असू देत, ज्याच्यामध्ये स्पेस आहे, एकमेकांची स्वप्न आपली समजून काम करणं आहे, किंवा प्रेम आहे ज्या इन्स्टिट्यूशनमध्ये, मग ते लव्ह असो अरेंज असो, काही फरक पडत नाही. अनलेस बोथ ऑफ देम आर टुगेदर, एव्हरीथिंग फॉल्स इन प्लेस. संजय जाधवचा सिनेमा आहे, त्यामुळे
ॲक्शन भी है, इमोशन भी है, डान्स भी है, ग्लॅमर भी है, कॉमेडी भी है आणि एक लव्ह स्टोरी विथ अ ट्विस्ट आहे. तू ही रे 4 सप्टेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. थँक्यू सो मच. व्हिडिओ जर्नलिस्ट फैजान बरोबर शुभांगी साळवे, राष्ट्रीय मराठी. हाय, मी साई ताम्हनकर आणि तुम्ही पाहतात राजश्री मराठी.